मी सर्वच मान्यवर मंडळीला विनंती करेल, आपण सर्वांनी समोर या. आपले शुभ असते प्रशांत सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असणारं सन्मान चिन्ह नक्कीच पाहायला मिळत आहे. महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट सागरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून आहे आणि एक सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. उत्कृष्ट पंच म्हणून लाभलेत प्रशांत सर. एकदा जोरदार टाळ्या प्रशांत सरांसाठी. पंच भूमिका आवडली असेल तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर संकेत सर गेले 5 दिवस का होईना स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. सर या तुमचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजक कमिटीच्या वतीने हा सन्मान असेल. सन्मान आहे प्रेमाचा, आपुलकीचा आणि खरं तर खास करून वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत त्याबद्दल तुमचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मानाचा आपण स्वीकार करा विनंती असेल. सर्वांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मान. यानंतर PTC लाईव्ह दादा कोलते आणि त्यांची संपूर्ण टीम यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. दादा या लवकरात लवकर. आदरणीय जयवंत दादा कोलते आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. दादा लवकरात लवकर या. जयवंत दादा कोलते या आपलाही सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. दादांना विनंती असेल या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. PTC लाईव्हचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अगदी 192हून अधिक देशांमध्ये आपली क्रिकेटची स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जात होती. दादांचा सन्मान आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा विनंती असेल. यानंतर वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण जातोय. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये बेस्ट बॅट्समन कोण असेल स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन? काय गेच? एनी गेच? आनंद इथे. सचिन गायकवाड. पाठीमागे कोण असेल बेस्ट बॅट्समन? बेस्ट बॅट्समन ठरलेत 233 धावा बनवणारा बसकुळ हिटर संघाचा सचिन गायकवाड बेस्ट बॅट्समन. आदरणीय नवनाथ राघव मोडक साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि बालाची असणारी सायकल. आदरणीय अविनाश अण्णा मोडक अध्यक्ष शिवशक्ती प्रतिष्ठान मित्र मंडळ वागडाव अध्यक्ष आहेत आणि अण्णांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन साठी बायसिकल देखील आहे. एकदा जोरदार टाळ्या. नवनाथजी राघव मोडक साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाची कॅश देखील आहे. प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे. बेस्ट बॅट्समन ठरलेत ह्या वर्षीचे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला सचिन गायकवाडचा. सचिन या. अगदी बेस्ट बॅट्समनचा किताब मिळालाय. 2 मिनिटं थांबा. सायकल आपल्याला घरीच घेऊन जायची, आम्ही नाही नेणार. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड मिळालाय. आता सायकल देखील भेटली. काय प्रतिक्रिया असेल या स्पर्धेबद्दल? आनंद खूप झालाय. जसा वैयक्तिक खेळ करायचा तसा सांघिक पण गरजेचा होता, पण मोक्याच्या क्षणी थोडासा टीम सपोर्ट कमी झाला, त्याच्यामुळं 6 वरती समाधान राहिले. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील असतील. बेस्ट बॅट्समॅन अवॉर्ड मिळाला आहे. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आणि तदनंतर
जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळालाय आणि यानंतर बेस्ट बॉलरसाठी आकाश मारुती बोराटे आणि शैलेश चंद्रकांत देशमुख यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि दोनही मान्यवर मंडळींना मी विनंती करेल आपण हे पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी या. तर बेस्ट बॉलरसाठी देखील सायकल शिवशक्ती प्रतिष्ठान वागदेवचे असणारे अध्यक्ष आदरणीय अविनाश अण्णा मोडक यांच्या माध्यमातून सायकल देखील आहे. तीनही मान्यवर मंडळींना मी विनंती करेल आपण समोर या आणि मानकरी ठरलेत कोण असेल बेस्ट बॉलर स्पर्धेतील. तुमच्यासाठी सर्व प्रश्न आहे, तुम्हाला सर्वांचा खेळ माहिती आहे. कोण असेल? सुमित गायकवाड या टीमला कोणता वाटतंय? इकडे इकडे कोणाला वाटतंय का बेस्ट बॉलर मी असावा? आनंद ढवळे तर बेस्ट बॉलर आहेत. या स्पर्धेमध्ये 12 विकेट घेत पांडवनगर वॉरियर संघाचा भरत शेवाळे बेस्ट बॉलर अवॉर्ड. भरत या. फार मोठा आनंद आहे भरतच्या चेहऱ्यावरती. बेस्ट बॉलर ठरलाय स्पर्धेतील, 12 विकेट टिपल्यात. अण्णा या समोर तुमच्या माध्यमातून बायसिकल आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण भरत शेवाळेचं. जबरदस्त खेळ आहे संघासाठी आणि तदनंतर इथे गौरवित देखील केलं जातंय त्याला. एक सुंदर अशी बायसिकल भेटली आहे. भरत तुमच्या समोर देखील चर्चा. बेस्ट बॉलर हा अवॉर्ड भरतला आलाय. बोलायला लावायचं ना मग एकदा जोरदार टाळ्या भरतसाठी झाल्या पाहिजेत. वाटलं होतं का नक्कीच बेस्ट बॉलर हा अवॉर्ड माझ्याकडे येईल? स्वप्नात बी नव्हतं वाटलं. भारी वाटतंय बस. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल शेवटचा प्रश्न असेल. यावर्षी जे आयोजन झाले त्याबद्दल काय सांगाल? आयोजकांचे धन्यवाद, तुम्ही नक्कीच तुमच्या शब्दामध्ये मानावेत अशी आमची इच्छा आहे. नियोजन एक नंबर केलं आयोजकांनी आणि पुढल्या वर्षी असंच नियोजन करावं असं वाटतंय बस. आता मी जाऊन बसू का? मनापासून धन्यवाद भरत सर. बेस्ट बॉलर अवॉर्ड भरत सरांना जातोय. तर यानंतर फायनल मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण देणार आहोत. वैभव चंद्रकांत ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि बालाची ट्रॉफी देखील होती. आणि फायनल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय वालवा वस्ती वॉरियर संघाचा आनंद ढवळे मॅन ऑफ द मॅच. आदरणीय वैभवजी चंद्रकांत ठोंबरे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण या ठिकाणी सुपूर्द करतोय. वैभव सर आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण हा अवॉर्ड देतोय. जोरदार टाळ्या वाजवा आनंद ढवळेसाठी. युवराज शेवाळे साहेबांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं मॅन ऑफ द मॅच साठी आणि हे प्राइज देखील आपण देतोय. युवराजजी शेवाळे साहेबांनाच मी विनंती करेल आपणही समोर या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचा संपन्न होतोय. जोरदार टाळ्या आनंदासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा आनंद तुला देखील असतील. यानंतर लो स्कोरिंग जो संघ करेल त्या संघासाठी देखील प्राइज होतं 1000 रुपयाचं सुनील दत्तात्रय गायकवाड साहेबांच्या माध्यमातून. आणि लो स्कोरिंग स्पर्धेमध्ये सर्वात लो स्कोर करणारी टीम आहे, लो स्कोरिंग मध्ये रोखणारी टीम आहे वडकी गाव इंडियन्स. एकदा जोरदार टाळ्या. कोणीतरी या. एक ट्रॉफी देखील आहे तुमच्यासाठी आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देतोय. सुनील दत्तात्रय गायकवाड साहेबांनाच विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते प्राइज आपण देणार आहोत.
लो स्कोरिंग मध्ये विरोधी संघाला रोखलं होतं, त्यामुळे हे प्राइज आपण या ठिकाणी वितरित करतोय. सागरदादा मोडक यांच्या शुभ हस्ते प्राइज, कॅश प्राइज आणि मानाची ट्रॉफी या ठिकाणी आपण देतो. यानंतर तर या स्पर्धेतील इतिहास रचणारी फलंदाजी आणि हाय स्कोरिंग मॅच आपण पाहिली. मला वाटतं काहीतरी 107 का 104 धावा होत्या. 101 100 ओलांडली होती आणि संघाचं नाव आहे बसकुळ हिटर्स. 1000 रुपये जर रोख प्राइज सुनील जातात तर गायकवाड साहेबांच्या माध्यमातून होतं आणि मानाची ट्रॉफी. संपूर्ण टीम या, विनंती असेल चला लवकरात लवकर. हाय स्कोरिंग टीम नक्कीच पाहायला मिळाली. एक जबरदस्त परफॉर्मन्स बसकुळ हिटर्स संघाचा देखील पाहायला मिळाला. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि मानाची ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय. यानंतर समीरजी मोडक, कावरामजी मोडक आणि आदरणीय अमोलजी हिरामन मोडक, आपणास विनंती असेल आपण हे बक्षीस वितरण करण्यासाठी व्यासपीठावरती या. यानंतर आजचा भाग्यवान विजेता कोण, सर्व क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. अगदी जेल घेत असताना बक्षिसांची लयलूट तर केलीच आहे, परंतु आजच्या सायकलचा मानकरी कोण ठरणार यासाठी भाग्यवान विजेता आपण निवडणार आहोत. संदीपजी आंबेकर साहेबांच्या माध्यमातून सायकल आहे आणि त्यांनाच विनंती करेल मी आपणही समोर या. अगदी एक मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अवॉर्ड सर्वच देत असतात, परंतु क्रिकेट रसिकांसाठी असणारी पर्वणी मेगा फायनलच्या दिवशी सायकल आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या सायकलचा मानकरी कोण, भाग्यवान विजेता कोण, मी आदरणीय आंबेकर साहेबांनाच विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आजची चिठ्ठी या ठिकाणी आपण काढणार आहोत. दररोज मात्र सर्व क्रिकेट रसिक आतापर्यंत घरी जात असतात, परंतु आज मात्र थांबून आहेत. एकच चिठ्ठी काढायची. संदीपजी आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून सायकल आहे. चिठ्ठी माझ्या हातामध्ये आली आहे. इथं उपस्थित असणं गरजेचं असेल. एकच कॉल होणार आज, 3 कॉल नाही. आणि नाव आहे अमोल सोळुंके, आजचा भाग्यवान विजेता आहे का? जोरदार टाळ्या अमोलजी सोळुंके यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आजचे भाग्यवान विजेते अमोलजी सोळुंके सर या, तुमच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत. एक मिनिट, तेच आहेत का अमोल सोळंके? चेक करा पहिले, नाही तर कोणतरी उठून येईन मी आहे म्हणून. अमोल सोळंके ठरलेत भाग्यवान विजेते. काय सांगशाल सर, आज बायसिकल घरी घेऊन जायची, त्याबद्दल काय सांगशाल? माझा 10 वर्षाचा मुलगा सर, रोज 10 वर्षाचा मुलगा येऊन रोज चिठ्ठी टाकून जात होता, पण आज तो रोज ओरडा खायचा, रोज घरच्यांचा माझा ओरडा खायचा. रोज कशाला जातो बघायला तिकडे, चिठ्ठी कशाला टाकतो, पण आज तो झोपला लवकर म्हणून मी आलो. आज रोज येऊन बसायचो माझ्या, आज मीच चिठ्ठी टाकली. हा आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? अगदी 2 मिनिटांमध्ये तुमचं मनोगत आपण घेणार आहोत. अप्रतिम नियोजन सर, अप्रतिम नियोजन, मस्त. आणि अमोलदादा मोडक, त्याचप्रमाणे अमोलदादा मोडक, प्रतीकदादा जाधव, आदेशजी मोडक आणि गणेशजी मोडक यांच्याकडून फायनल लकी ड्रॉ विजेत्यासाठी 3000 रुपयाचं प्राइज होतं, ते देखील आपण देतोय. अमोलदादा या, तुमच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देखील देणार आहोत. आदरणीय संदीपजी आंबेकर आणि त्याचप्रमाणे आदरणीय 4ही मान्यवर, विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते
आपण हे प्राइज या ठिकाणी वितरित करतोय. प्रतीकदादा जाधव या, प्रतीकदादा जाधव, अमोलदादा या, तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे प्राइज आपण वितरित करतोय. संदीप दादा तुम्हालाही विनंती असेल या 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे अगदी आपण पाहूया आजचे भाग्यवान विजेते आहेत. एकदा जोरदार टाळ्या सोळुंके साहेबांसाठी झाले पाहिजेत. आजपर्यंत त्यांचा चिरंजीव मैदानावरती येत होता, आज ते स्वतः आले आणि भाग्यवान देखील ठरलेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि मानाची सायकल आता घरी घेऊन जा आणि लहान मुलाकडे सुपूर्द करा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील, अभिनंदन तुमचं देखील असेल. यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण जातोय. स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर आपण पाहिली, पहिली आणि शेवटची एकच मेडल ओव्हर झाली आहे संपूर्ण स्पर्धेत. परंतु शेवट ज्याची मेडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली त्या खेळाडूचं नाव आहे मेडल ओव्हर साठी 1000 रुपयाचं प्राइज शिवम दत्तात्रय मोडक यांच्याकडून होतं. मी शिवम सरांनाच विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं प्राइज आपण वितरित करतोय. आणि मेडल ओव्हर आपण पाहिली सुमित, स्पर्धेतील पहिली आणि शेवटची मेडल ओव्हर आहे. जोरदार टाळ्या. इतिहास सुमित सरांनी घडवलाय. सुमित सर या चर्चा तुमच्या समोर देखील आपण करतोय. अगदी पहिली मेडल ओव्हर ज्यावेळेस पडली त्यावेळेस प्रतिक्रिया काय होती मनामध्ये? बरं वाटलं वाईच. मनापासून धन्यवाद. आणि हे प्राइज देखील आपण शिवम सरांच्या शुभ हस्ते देतोय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ट्रॉफी स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर पाहायला मिळाली. आणि त्यानंतर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मानाचा करंडक या ठिकाणी आपण देतोय. शिवम दत्तात्रय मोडक साहेबांच्या माध्यमातून हे प्राइज होतं. यानंतर शेखर पवार यांच्याकडून 1000 यांना 1000 रुपयाचं प्राइज, योगेश मोडक यांच्याकडून होतं ते प्राइज देखील आपण विजय शेटकर त्यांचा पाहायला मिळाला, ते प्राइज देखील आपण वितरित करतोय. आणि साहेबांच्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जाईल. लास्ट बॉलला जो षटकार खेळला त्यासाठी हे प्राइज आहे. जोरदार टाळ्या. शेखरने नक्कीच विजय मिळवून दिला वालोवस्ती फायटर्स संघाला. यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण जातोय. आणि अगदी 6व्या क्रमांकाचं प्राइज आपण पाहिलं 7000 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल पंडित मामा साबळे यांच्या माध्यमातून होतं. तर मानाचे करंडक देखील आपण पाहतोय. आकर्षक चषक अमोलदादा मोडक आणि गणेशदादा मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बस्कुल हिटर्स टीम. या तुमचं प्राइज आपण वितरित करतोय. आज सर्वच्या सर्व बक्षीचं बस्कुल हिटर्स घेऊन जातोय की काय? क्रमांकामध्ये आहे, बेस्ट बॅट्समन मध्ये आहे, त्या पाठोपाठ हाय स्कोरिंग मॅच मध्ये देखील आहे. मान्यवर सर्वच या तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते प्राइज आपण देतोय. कुणाल पंडित मामा साबळे या तुमच्याकडून 7000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. अमोल दादा आणि गणेश दादा तुम्ही देखील या, तुमच्या माध्यमातून मानाचे करंडक आहेत. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय.
तर सर्व खेळाडूंना मेडल देखील आहे. यानंतर 5व्या पारितोषिकाकडे आपण जातोय. 11,000 रुपयाचं कॅश प्राईज सचिन संभाजी शेवाळे आणि शंकर पोपट मोडक या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून होतं. मी दोनही मान्यवर मंडळीला विनंती करेल आपण समोर या. 11,000 रुपयाचं प्राईज आणि आकर्षक चषक नक्कीच पाहायला मिळालं. तर 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बाजारेमाळा वॉरियर्स. संपूर्ण टीम या. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण बाजारेमाळा वॉरियर्स संघाचं स्वागत करूया. यानंतर चतुर्थ क्रमांकाकडे आपण जातो. 21,000 रुपयाचं कॅश प्राईज प्रतीक वसंत जाधव आणि अवधूत काळूराम मोडक यांच्या माध्यमातून लाभले. रोख 21,000 रुपयाचं प्राईज आणि मानाचे करंडक गणेशदादा मोडक आणि अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून आहे. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय पिंपळमाळा फायटर्स. चला लवकरात लवकर या पिंपळमाळा फायटर्स. चतुर्थ क्रमांकाचं प्राईज आपण वितरित करतोय. यानंतर तिसऱ्या क्रमांकाकडे आपण जातोय. तर तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय रोख 31,000 रुपयाचं प्राईज सागर मस्कू मोडक, त्याचप्रमाणे आदरणीय समीर तुकाराम मोडक आणि कावराम अंकुश मोडक यांच्या माध्यमातून होतं. हे प्राईज देखील आपण वितरित करतोय. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे पांडवनगर वॉरियर्स. एकदा जोरदार टाळ्या पांडवनगर वॉरियर्स संघासाठी देखील. जबरदस्त खेळ नक्कीच पाहायला मिळाला. जोरदार टाळ्यांच्या गजरात याही टीमचं आपण स्वागत करूया. हे सन्मान चिन्ह देखील आहे संघासाठी, ते देखील आपण देतोय. यानंतर अगदी 2 संघ आपण पाहणार आहोत. यावर्षी नियोजन अतिशय लाजवाब झालं, परंतु पुढल्या वर्षीच्या 2 संघांचं नियोजन आहे. एका बाजूने असतील बलवा वस्ती फायटर्स, तर दुसऱ्या बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर्स. पुढच्या वर्षीचे नियोजन करते संघ आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं प्राईज आणि मानकरी ठरलाय. तत्पूर्वी ज्यांच्या माध्यमातून प्राईज दिलंय त्यांचं नामोल्लेख होणं गरजेचं आहे. 41,000 रुपयाचं कॅश प्राईज आकाश बाळासाहेब आंबेकर आणि विशाल अशोक मोडक या दोनही मान्यवर मंडळींच्या माध्यमातून रोख 41,000 रुपयाचं प्राईज आणि मानाची चषक मानाचे करंडक आपण पाहतोय गणेशदादा मोडक आणि अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून आहेत. मान्यवर मंडळींना विनंती करायला आपण या. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. अगदी मेगा फायनल मध्ये जरी पराभव पत्करावा लागला असेल, परंतु क्रिकेट रसिकांची मनं तुम्ही या सामना संपण्या अगोदरच जिंकली होती. असं असणारा वडकी गावठाण चॅलेंजर्स दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वलवा वस्ती फायटर टाळ्या कमी पडतायत, टप मजबूत दिली आहे त्यांनी. एक ट्रॉफी त्यानंतर मेडल आपण परिधान करणार आहोत. सुरुवातीला मेडल दिले जातील. अमोलदादा
अमोलदादा मोडक या. खरं तर एवढं मोठं ट्रॉफी सौजन्य आहे, एका ट्रॉफीच्या फोटोमध्ये देखील तुम्ही येणं गरजेचं असेल. अमोलदादा या विनंती असेल. खरंच खूप जास्त कष्ट अमोलदादांनी घेताना आम्ही पाहिले. मनापासून कौतुक आणि धन्यवाद अमोलदादांचं देखील असेल. आकाश बाळासाहेब आंबेकर आणि विशाल अशोक मोडक दोन्ही मान्यवर मंडळींना विनंती करेल या. आणि अमोलदादा मोडक आणि गणेशजी मोडक ट्रॉफी सौजन्य आहे. तुम्हाला विनंती असेल समोर या. तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानाची ट्रॉफी आणि हे कॅश प्राइज 41,000 रुपयाचे या ठिकाणी आपण वितरित करतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे. एकदा जोरदार टाळ्या. वडकी गावठाण चॅलेंजर्स या वर्षीचा उपविजेता संघ आहे. आपले सर्वांचे लाडके, ज्यांनी त्यांच्या आवाजावरती वडकी गावाचं प्रेम मिळवलं, असे उत्कृष्ट समालोचक अनिकेतजी गुंजाळ यांचा सत्कार होईल आणि यानंतर प्रथम पारितोषिक दिले जाईल. तर ते अमोलदादा मोडक, अमितदादा मोडक, अनिल काका, अविनाश अण्णा, अभिजित आबा यांच्या हस्ते उत्कृष्ट समालोचक अनिकेतजी गुंजाळ यांचा सन्मान केला जातोय. प्रतीक दादा, गणेश दादा या. यानंतर अगदी शेवटच्या शून्यापर्यंत नक्कीच आता बक्षीस वितरण आलेलं आहे. आणि ह्या वर्षीचा दावेदार, त्यासाठी प्राइज असेल तब्बल 51,000 रुपये. अनिल दत्तात्रय गायकवाड, सचिन चंद्रकांत गायकवाड, हंसाताई नवनाथ साबळे, सुदाम नामदेव झेंडे, निलेश साहेबराव आंबेकर 51,000 रुपयाचा कॅश प्राइज. तर कॉमेंट्रीमन सौजन्य अमोल हिरामन मोडक, अभिजित रमेश मोडक, सुहास केरबा गायकवाड, सचिनजी देवाडिगा यांच्या माध्यमातून होतं. अंपायर सौजन्य दिनेशजी मोडक, प्रतीकजी मोडक आणि राहुलजी नामदे यांच्या माध्यमातून होतं. महाअंतिम लढतीमध्ये विजय मिळवलेला संघ, संघाचं नाव आहे वालवा वस्ती वॉरियर्स. एकदा जोरदार टाळ्या. या वर्षीचं नक्कीच दावेदार आहेत, पण पुढल्या वर्षीचं नियोजन तुमच्याकडे आहे. एक जबरदस्त नियोजन आम्हाला पुढल्याही वर्षी पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसणार आहे. आणि अशी अपेक्षा सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून असणार आहे. अनिकेत सर या, संपर्क करा. अनिकेत सर, अनिकेत आंबेकर सर या. आणि जे बक्षीस दाते आहेत त्यांच्या शुभ हस्ते प्राइज देणार आहोत. अनिलजी गायकवाड, सचिनजी गायकवाड, हंसाताई साबळे, सुदामजी झेंडे आणि निलेशजी आंबेकर या मान्यवर मंडळीला मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाचं प्राइज आपण देतोय. थांबा, बक्षीस वितरण करण्या अगोदर अगदी थोडीशी चर्चा आपण करूया. बक्षीस वितरण करण्या अगोदर अनिकेत सर या. दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुल आनंद ढवळे सर, विशाल सर या लवकरात लवकर. विशाल सर या. बक्षीस देण्या अगोदर अगदी उपविजेता संघ आणि विजेता संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत, या वर्षीचे विजेते आहेत. अगदी पुढल्या वर्षी मात्र दावेदार संघ आहेत दोन्ही पण. पुढल्या वर्षी काय बदलाव असतील स्पर्धेमध्ये, कारण नियोजन करता संघ आहे, फिरता चषक आहे,
पुढल्या वर्षीचं नियोजन नक्कीच तुम्हाला करणं गरजेचं असेल आणि एक जबरदस्त नियोजन तुम्ही करणार यात मात्र शंका नाहीये. परंतु बदलाव काय असतील आणि स्पर्धेचं नियोजन कशा पद्धतीने होईल? नियमावलीत काही बदलाव न करता हाही स्पर्धा अशी अमोलदादाला नियोजनात घेऊन भरवण्यात येईल. अमोलदादा जे नियोजन म्हणेल तसं होईल. पूर्ण बाकी आयोजकांना अमित भाऊ, मस्कू भाऊ, बाजारमेळातून सागर भाऊ, गावठाणातून नितीन गायकवाड यांना सर्वांना वस्ती वाईज सचिन गायकवाड असतील बसकू येतील. पूर्ण गावाला सर्वांना विचारात घेऊन छान प्रकारे नियोजन करण्यात येईल. नक्कीच वडकी प्रीमियर लीग पर्व तिसरं देखील या वर्षीपासून सुरुवात होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने अनिकेत आंबेकर सर आहेत. सर तुम्ही देखील आयोजनामध्ये ह्या वर्षी देखील होते, पुढल्या वर्षी देखील तुमचा मोठा खारीचा वाटा, कारण उपविजेता संघ आहे, तुम्हाला देखील नियोजनामध्ये सहभाग नोंदवावाच लागेल यात मात्र शंका नाहीये. तुमच्या मनामध्ये काय नवीन नियोजन असेल? 100% नवीन नियोजन आहे. अमोल मामाला या आयडिया मी जसं जसं टुर्नामेंट चालू होती तसं आयडिया दिले होते की आपल्याला पुढच्या वर्षी हे थोडे बदल करायचे. आज प्रत्येक टीमचे फ्लॅग असणार आहेत, प्रत्येक टीमचा बॅनर असणार आहे, मागे त्यांचं पॅव्हिलियन फिक्स असणार आहे, प्रत्येक टीमचं बॅनर, कप्तान, उपकप्तान, टीम म्हणजे 27 जेवढ्या टीम होत्या साईडनी बॅनर असन. प्रत्येक टीमनी मॅचच्या वेळेस त्यांच्यापाशीच थांबायचे. असे थोडेसे बदल हळूहळू सुचवले आहेत. पुढच्या वर्षी 100% येते होतील. तसेच तिसरं पर्व ही कार्तिकच्या नावाने इथून पुढे होणार, तसंच सेम होत राहील. बाकी काही बदल होणार नाही आहेत, फक्त थोडेसे बदल सांगितले तसे होत राहतील. दरवर्षी नवीन नवीन आयडिया येतात, त्याच्यानुसार होत राहतील. धन्यवाद. अगदी गतवर्षी स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून गतवर्षी स्पर्धा भरली. या वर्षी देखील फार मोठा सहभाग अमोलदादांचा आहे. त्यांच्या कार्याबद्दल काय सांगशाल? त्यांचं कार्य उत्तम आहे. जिथं कमी पडन तिथं तेच होते. जरी कोणी स्पॉन्सरशिप नाही केली की अमोलदादा सदैव तिथं उभेच होते. तो एवढा आधारस्तंभ मागे होता की हे टुर्नामेंट भरवताना की अशी कोणत्या बाबतीची कमी भासन हे कधीच जाणवलं नाही. आणि मला हेही माहिती की पुढच्या वर्षीही जाणवणार नाही. त्याच्यामुळे मी पुढच्या वर्षी आम्ही दोघं बिंदास्त मिळून ही टुर्नामेंट आणि अमोलदादा मोडकमाळ हा संघ असन, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. बिंदास्त टुर्नामेंट पुढच्या वर्षी आम्ही घेऊ. यावर्षी नक्कीच तुम्ही खेळाडू म्हणून खेळत होते आणि यावर्षी काही चुका निदर्शनास आल्या का? आयोजकांकडून काही चुकलं किंवा काही स्पर्धेच्या निमित्तानं चुका असतील तर त्या ह्या वर्षी तुमच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी इच्छा आहे. काही चूक वाटली का की सर्व स्पर्धा एकदम सुरळीत पार पडली? स्पर्धा 100% सुरळीत पार पडली. थोडेसे बदल होते, मध्ये मध्ये चेंज होते, कारण की ते होत राहतात मॅच मध्ये. जसं जसं पुढे जाईन तसं जाणवत राहतं. त्याच्यामुळे ते बदल कोणतीही टुर्नामेंट असो यात होत राहतात. त्याच्यामुळे ते चुका सांगता यायचं नाही आपल्याला. ते बदल प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये होत राहतात. त्याच्यामुळे चुकाही कोणत्या प्रकारच्या नव्हत्या. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आणि पहिल्या क्रमांकाचा दावेदार ठरलाय वालवा वस्ती वॉरियर्स. खूप खूप असं अभिनंदन वालवा वस्ती वॉरियर्स संघाचा असेल. अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या क्रमांकाचा मानकरी नक्कीच आपण या ठिकाणी वितरित करतोय. बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. हॅलो हॅलो या ठिकाणी हॅलो 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 हॅलो